हाय दोस्तों, आपण सर्वांना माहीत आहे की जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मालकीची बहुमजली इमारत अहिरी नगर पंचायतीकडून पाडण्यात आली। या इमारतीची किंमत सुमारे 1 कोटी रुपये होती आणि अवैध ठरवून पाडण्यात आलेल्या या इमारतीचा पाडण्याचा खर्च आणि कोर्ट कचेरीचा खर्च याच्या 10 पट म्हणजे 7,80,00,000 रुपये पुन्हा त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। या संबंधात त्यांना नोटीस सुद्धा देण्यात आल्याचे कळते। विचार करा, एका व्यक्तीवर नगरपंचायतीकडून 1 कोटी रुपयाची इमारत पाडून आणि 7.80 कोटी रुपये वसूल करण्याची नोटीस दिली, तेव्हा तो व्यक्ती खचून जायला पाहिजे होता। पण अजय कंकडालवार यांचे दैनंदिन व्यवहार बघता त्यांना काहीच फरक पडला नाही असं दिसत आहे। ते आपल्या राजकीय कार्यक्रमात, क्रीडा स्पर्धेत सातत्याने भाग घेत आहे आणि मला काहीच फरक पडला नाही हे भासवित आहे। कदाचित मी कोलमडलो, मी खचून गेलो तर माझे विरोधक माझ्यावर हावी होतील या कारणामुळे, किंवा मी खचून गेलो असे माझे कार्यकर्त्यांना कळले तर ते खचून जातील आणि माझा जो राजकीय संघटन आहे तो कोलमडेल आणि माझ्या राजकीय जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। म्हणून कोणतेही कारण असो, पण यावेळी अजय कंकडालवार मोठ्या हिम्मतीने याचा सामना करत आहेत। आता ते कुठपर्यंत याचा मुकाबला करतील? त्यांचे विरोधक फक्त या मुद्द्यावरच त्यांना घेरले की पुन्हा त्यांना काही धक्का देणार आहेत आणि याचा पलटवार म्हणून अजय कंकडालवार कोणाकोणाला घेरणार आहेत हे येणाऱ्या काळात दिसून येईल। पण तुर्तास त्यांची पाडण्यात आलेली इमारत, तो आता मलबा काढण्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओसह आपण बघू शकता आणि आपल्याला विनंती आहे की या माझ्या व्हिडिओवर शेअर, कमेंट करा, लाईक करा आणि मला सहकार्य करा। धन्यवाद।